इथे मी मुगवडी किंवा सांडग्यांसाठी 2 मोठ्या वाट्या म्हणजे 200-200 ग्रॅमच्या ज्या असतात तशी डाळ घेतलेली आहे. 1 वाटी सालवाली मूग डाळ आणि 1 वाटी पिवळी मूग डाळ, जी रात्री स्वच्छ पाण्यात धुवून रात्रभर भिजत ठेवली होती आणि सकाळी त्याचं छान चोळून साल काढलेलं आहे आणि पाण्यातून काढून ठेवली आहे, उपसून काढून ठेवली आहे. तर आता मी ही पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे सांडग्यांसाठी. त्याच्यासाठी याच्यात मी 4-5 हिरव्या मिरच्या घालत आहे आणि मीठ मात्र मी नंतर मिक्स करताना घालणार आहे, मीठ आणि सोडा. अशा प्रकारे ही डाळ सगळी आता याच्यात काढून घेते. जिरे घालते मी थोड्या ह्याच्यात आणि मिरच्या, थोड्याशा लाल मिरच्या पण आपण घालणार आहोत, सो मी एवढ्याच मिरच्या घालते आहे. चिली फ्लेक्स आपण घालू शकतो. मोठ्या वाटे डाळीसाठी मी इथे 1 चमचा मीठ घेत आहे. अशा प्रकारे पाणी न घालताच आपण वाटतोय. अशा प्रकारे म्हणजे हलकं झालेलं आहे. आता पल्स मोडवर पण मी छान फिरवून घेतलं आहे आणि ही उरलेली डाळ पण आपण इथे वाटून घेऊ. असं फेसाळल्यासारखं मिश्रण होतं आपण रिव्हर्स मोडवर फिरवल्यानंतर. वाटून झालं की जरा रिव्हर्स फिरवायचं, जेणेकरून ते हलकं होतं. आणि हे आता आपण एका कोनमध्ये, आता आपण याच्यात सोडा घालूया थोडासा, जेणेकरून हलकं होईल. अर्धा चमचा मी इथे सोडा घातला आहे आणि आता हे आपण एका प्लास्टिक पिशवीत भरून घेऊ. अशा प्रकारे इथे एका पिशवीत हे मिश्रण भरून घेतलं आहे आणि आता आपण त्याचे सांडगे पाडू. अशा प्रकारे आपण या बॅगच्या सहाय्याने इझिली असे हे सांडगे करू शकतो. इथे तुम्ही हळद पण घालू शकता, घातली नाही आता. आणि फक्त मुगाचे देखील करू शकतो. इथे मी सालवाली डाळ वापरली आहे, ती पण पौष्टिक आणि त्याचंही करायचं होते मला.